2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं. पाणी न घालता मिक्सरला तरतरीत असं फिरवून घ्यायचंय. 1 वाटी पातळ चिरून घेतलेला कोबी घेतलाय. जसं कांदा भाजीसाठी कांदा चिरतो तसाच कोबी सुद्धा पातळ असा चिरून घ्यायचा आहे. 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, छोटा पाव चमचा हळद, मिक्सरला फिरवून घेतलेलं वाटण आहे ते घालून घेतलं. हिरवी मिरची आहे त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालून घ्या. हे मसाले, मीठ आहे ते पहिले कोबीला चांगले चोळून लावून घ्यायचे. कोबीमध्ये आपलं असं पाणी असतं. मीठ लावल्यामुळे कोबीला पाणी सुटतं. हे असं लावून आपल्याला 5 मिनिटं झाकून ठेवायचंय. एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा वाटी एवढे मुरमुरे घालून घेतलेत. मुरमुरे 2 ते 3 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचेत. मुरमुरे भिजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही. मुरमुरे इथे मी 2 ते 3 मिनिटं बाजूला भिजत ठेवते. 5 मिनिटं झालेली आहेत. कोबीला पण तुम्ही बघाल तर पाणी सुटलेलं आहे. आपल्याला जे आता भजीचं पीठ आहे ना, ते ह्या कोबीला पाणी सुटले ना, त्या पाण्यामध्येच मळून घ्यायचंय. एक्स्ट्राचं दुसरं पाणी वापरायची गरज लागत नाही. इथे आता मी कोबी पुन्हा वर-खाली करून घेतला. आपल्याला इथे आता बेसन घालायचंय. मी इथे पाऊण वाटी एवढं बेसन घालून घेतलंय. बेसन कोबीमध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. जसं-जसं बेसन मिक्स करत जाऊ तसं-तसं अगदी कोबीमध्ये ते व्यवस्थित मिक्स होतं. वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. मुरमुरे आहेत त्यातलं सगळं पाणी आपल्याला हाताने असं दाबून काढून टाकायचं आहे आणि हे मुरमुरे जे आहेत ते आपल्याला त्या भजीच्या पिठामध्येच घालून घ्यायचे. मुरमुरे शेवटी घालायचे, आधी घालायचे नाहीत. म्हणजे भजीवरती अगदी छान ते मुरमुरे दिसतात. मी आता हे पाण्यातून काढलेले मुरमुरे आहेत ते हे सगळे भजीच्या पिठामध्ये घालून घेते. सगळे मुरमुऱ्यामधलं पाणी काढून मी मुरमुरे इथे आता हे घालून घेतलेले आहेत. मुरमुरे आपल्याला भजीच्या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. मुरमुरे घातल्यामुळे भजी दिसायला पण छान दिसतात आणि छान कुरकुरीत असे होतात. इथे आता मिक्स करून घेतले. आपलं इथे भजीचं पीठ तयार झालेलं आहे. भजी तुम्हाला ज्या साईजमध्ये, ज्या आकारामध्ये करायचे त्या साईजमध्ये आणि त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता. गोल मी इथे कोबीचे भजे घालून घेते. छान मुरमुरे तुम्ही बघाल तर शेवटी घातल्यामुळे भजीवरती मुरमुरे दिसत आहेत. तेल चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवूनच हे भजी आता तळून घ्यायचे आहेत. सगळीकडून एकाच रंगावरती कुरकुरीत असे हे भजी तळून घ्यायचे आहेत. कोबीचे भजी तळताना गॅस मध्यम ठेवून तळले की छान सगळीकडून व्यवस्थित एकसारखे आतपर्यंत ते तळले जातात. गॅस कमी ठेवून तळले तर ते तेलकट होतात. कोबीचे भजी तळून झाले की ते तेलावरती तुम्ही बघाल तर सगळे तरंगायला लागलेले आहेत. आतपर्यंत तळले गेले चांगले की ते तेलावरती असे तरंगायला लागतात. छान हलके-फुलके असे तयार होतात. तळून झालेले भजी काढून घेते. ह्याच पद्धतीत सगळे भजी इथे तळून घेते. भजी इथे तयार झालेत. एक भजी तुम्हाला तोडून दाखवते. भजी तुम्ही बघाल तर आतपर्यंत छान तळले गेलेले आहेत. रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.